धनगर ही जमात नसून जात असल्याने त्यांना आदिवासी कोट्यातून आरक्षण देता येऊ शकत नाही असा दावा संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी धनगर आरक्षणास विरोध केला आहे। तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाला आरक्षण देऊन बेरजेचे राजकारण करत असाल तर राज्यातील 85 मतदारसंघामध्ये निर्णायक भूमिका घेऊन वजाबाकीचे राजकारण करू असा इशारा समिती पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारला दिला आहे। राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षण वाद रंगला असताना त्यापाठोपाठ आता आदिवासी विरुद्ध धनगर समाज असा वाद रंगला आहे। संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचे मधुकर तळपाडे, दीपक पेदाम, हंसराज खेवरा, ॲडव्होकेट शशिकांत नागभीडकर, सुनील झलके यांच्या इतर पदाधिकाऱ्यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे। धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती गठीत केली। ही समिती धनगर आणि धनगड एकच असल्यासंबंधीचा अहवाल शासनाला सादर करेल आणि त्यानंतर राज्य सरकार स्वतंत्र अध्यादेश काढेल असा निर्णय महायुतीने घेतला आहे। परंतु धनगर ही जात असून ती जमात नाही, ते आदिवासी असल्याचे निकष पूर्ण करू शकत नसल्यामुळे ते आदिवासी नाहीत। राज्याच्या अनुसूचित जमाती यादीत क्रमांक 36 वर ॲरॉन धांगड आहेत। राज्यात ॲरॉन, धांगड, धनगड या जमाती अस्तित्वात नाहीत, परंतु इतर राज्याच्या जमाती आहेत। धनगर या जातीचा धनगड या जमातीशी तीळ मात्रही संबंध नाही असे मधुकर तळपाडे यांनी सांगितले। उत्तर प्रदेशातील इलाहाबाद न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने धनगर समाजाला आरक्षण नाकारले आहे। असे असतानाही राज्य सरकार धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देत असेल तर ते घटनात्मक तरतुदी आणि न्यायालयीन निर्णयाशी विसंगत असण्याबरोबरच घटनाबाह्य असेल असेही ते म्हणाले। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाला आरक्षण देऊन बेरजेचे राजकारण करत असाल तर राज्यातील 85 मतदारसंघामध्ये निर्णायक भूमिका घेऊन वजाबाकीचे राजकारण करू। याशिवाय राज्यातील विधानसभेच्या 25 जागा आदिवासी समाजासाठी आरक्षित आहेतच असा इशारा देत आता राज्य सरकारने ठरवायचे आहे की अध्यादेश काढायचा की नाही असेही ते म्हणाले। ठाण्यात 35 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्याची धक्कादायक घटना ठाण्याच्या ढोकाळी कोळसे रोडवर घडली होती। हत्येनंतर मुंडके छाटून ते मृतदेहा शेजारी ठेवण्यात आलं होतं। इमारतीच्या टेरेसवर ही हत्या करण्यात आली होती। घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता आणि मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। या प्रकरणी कापूरवाडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता। या घटनेचा तपास कापूरवाडी पोलीस व गुन्हे शाखेचे युनिट 5 यांच्याकडून समांतर सुरू होता। महेश सोमनाथ सातगिरे याचा खून करणारा प्रसाद कदम हा दिवा येथे राहणार होता। पोलिसांनी त्याच्या घरी तपास केला असता तो घरी सापडला नाही। पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे प्रसाद कदम याला त्याच्या गावी सांगली येथून अटक केली आहे। पोलिसांनी अधिक तपास केला असता महेश सोमनाथ सातगिरे हा त्या गृहसंकुलातील सुपरवायझर असून प्रसाद कदम हा लिफ्टमॅन होता। प्रसाद कदम याच्याकडून सोमनाथ याने 8,000 रुपये उसने घेतले होते व ते पैसे देण्यास सोमनाथ टाळाटाळ करत होता। यावरून दोघांमध्ये कित्येक वेळा वादही झाले होते। याच कारणावरून प्रसाद कदम याने सोमनाथची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले। या घटनेचा अधिक तपास कापूरवाडी पोलीस करतायत। हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये सुपरवायझरची हत्या झाली होती। मुंडके छाटून त्यामध्ये आरोपी पकडला गेलाय। काय नेमकं आरोपीचं बॅकग्राऊंड आहे आणि काय कारण हत्येमागचं? यातील जो आरोपी आहे प्रसाद कदम याला काल आपण अटक केलेली आहे। तर आता त्याची जी आपण कोर्टासमोर त्याला हजर केला असता त्याची जी PCR आहे ती साधारणतः 26 तारखेपर्यंत त्याची PC आहे। सध्या कालच्या प्राथमिक तपासामध्ये तो त्या ठिकाणी लिफ्ट ऑपरेटर म्हणून काम करत होता आणि जो मयत आहे तो त्या ठिकाणी सुपरवायझर म्हणून काम करत होता। तर कामाच्या अनुषंगाने त्यांचे 4-5 वेळा वाद झाले होते। तसेच मैतानी आरोपीकडून एक 8,000 रुपये उसने घेतले होते। तर तेही आरोपीने त्याचा पाठपुरावा करत होता, तर तेही पैसे मिळाले नाही हाही राग आरोपीला होता। सध्या प्राथमिक तपासामध्ये इथंपर्यंत निष्पन्न झालेला आहे। आरोपीची PC 26 तारखेपर्यंत आहे। अजून बराच तपास त्यामध्ये बाकी आहे। शिवीगाळ दिली होती, आईवर शिवी दिली होती। कामाच्या अनुषंगाने त्यांचे वाद झाले होते, त्यामध्ये त्यांनी शिवीगाळ पण त्याला केलेली होती। महाराष्ट्राची संस्कृती उपराजधानी असलेल्या समृद्ध व विकसित ठाणे शहरात यंदाही नवरात्र उत्सवात रासरंग 2024 उत्सव भरविला जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा MCHI ने
2017मध्ये सुरू केलेला हा कार्यक्रम यंदा नवी उंची गाठणार असून ठाण्यातील हरिओमनगर येथील जकात नाक्यावर भव्य मैदानावर 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान दररोज सायंकाळी 7 वाजता मातेच्या आरतीच्या उत्सवाला सुरुवात होईल. तत्पूर्वी या उत्सवाचे मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मंगलमय वातावरणात भूमिपूजन संपन्न झाले. बदलत्या ठाण्यातील नागरिक व तरुण पिढीची संपदने लक्षात घेऊन क्रेडाई MCHIने आशर खूप व जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने ठाण्यात यंदाही रासरंग उत्सव भरवला आहे. बॉलिवूडमधील ढोल किंग हनीफ असलम आणि उमेश बारोड यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध गायिका द्विता बोक्सी ओबेरॉय, फिरोज लटका, हेली मजुमदार, रुपाली कश्यप यांच्या सुरामध्ये भाविकांना दांडियाचा आनंद लुटता येणार आहे. त्याचबरोबर दररोजच्या आरतीवेळी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते व अभिनेत्रींची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती क्रेडाई MCHI ठाण्याचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिले. या उत्सवामुळे ठाण्याच्या सांस्कृतिक लौकिकात भर पडणार आहे, असे श्री जितेंद्र मेहता यांनी नमूद केले आहे. विजेची आकर्षक व नेत्रदीपक रोषणाई आणि सुरेल संगीताच्या ठेक्यामध्ये भाविकांना पारंपरिक वेशभूषा करून दांडिया नृत्याचा आनंद लुटता येईल. या कार्यक्रमाचे निवडक उपक्रम वाहिन्या व स्थानिक TV चॅनल आणि वेबसाईटवर थेट प्रसारण केले जाणार आहे, अशी माहिती क्रेडाई MCHIचे ठाणे सचिव श्री मनीष खंडेलवाल यांनी दिले. या उत्सवाला ISS, IPS यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. या 10 दिवसाच्या उत्सवाला 12,000हून अधिक भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे. ठाणे शहराबरोबरच मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी येथील नागरिकांकडून रासरंग उत्सवाला आवर्जून उपस्थिती दर्शवली जाते. त्या दृष्टिकोनातून भव्य उत्सवाचे नियोजन केले जात आहे. बॉलिवूड अभिनेते अभिनेत्रींबरोबर सुमधुर संगीतांच्या साथीने हा उत्सव भाविकांच्या स्मरणात राहील, असा विश्वास क्रेडाई MCHI ठाणेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाण्यातील टेंबीनाका येथे नवरात्र उत्सवाला सुरुवात केली. दिघे साहेबांची हीच परंपरा जपत दरवर्षी या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. यंदाही जय अंबे माता सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या माता दुर्गेश्वरी देवीचा मंडप पूजन सोहळा काल दुर्गेश्वरी मातेच्या जयघोषात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभास्ते विधिवत मंडप पूजन करण्यात आले. यावेळी खासदार नरेश मस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, आमदार संजय केळकर, ज्येष्ठ माजी नगरसेवक अशोक वैती, शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक सौ मीनाक्षीताई शिंदे, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात काल गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तिभावपूर्ण वातावरणात निरोप दिला. शनिवारी वाजत गाजत गणेश भक्तांनी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली. 10 दिवस मनोभावे पूजा अर्चा आणि सेवा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी भक्तांनी ढोल ताशाच्या गजरात उत्साहात गणरायाला निरोप दिला. विसर्जन सोहळ्यासाठी ठाणे महापालिकेने विशेष तयारी केली होती. महापालिकेच्या विविध प्रभाग समित्या अंतर्गत कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पार्थिव विसर्जन घाट आणि इतर खाडी किनारी महापालिकेने विसर्जनाची योग्य ती व्यवस्था केली होती.
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दलाकडून ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे आणि विविध पोलीस अधिकाऱ्यांनी विसर्जन स्थळाची पाहणी करून सुरक्षेची खात्री केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रात्री उशिरा ठाणे येथील विविध विसर्जन स्थळांना भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी केली. विसर्जन सोहळ्याच्या ठिकाणी पोलीस, स्वयंसेवक आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने गर्दीचे व्यवस्थापन सुयोग्य पद्धतीने करण्यात आले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेकांनी शाडू मातीच्या मूर्तीचे विसर्जन करून जल प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न केला. ठाण्यातील पारंपरिक विसर्जन मिरवणुका, ढोल ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि बाप्पांच्या जयघोषाने संपूर्ण ठाणे शहर भक्तिमय झालेले पाहायला मिळत होते. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमुच्या मनाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमुच्या मनाला. बाप्पाला वाजत गाजत नाचत यावं पुढल्या वर्षाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमुच्या मनाला. निराश आमच्या जीवनी हो केली सुखाची किमया. तुम्ही निघाला सोडून हो उजाड झाली दुनिया. मन व्याकुळते तुझला स्मरते, मन व्याकुळते तुझला स्मरते. दुःख सांगू आता कोणाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमच्या मनाला. बाप्पाला वाजत गाजत नाचत यावं पुढल्या वर्षाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमच्या मनाला.